नमस्कार. UCN हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. असं म्हणतात की ज्याला चांगलं आरोग्य लाभलंय तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात चांगलं आरोग्य ही खरंच गरज बनलेली आहे. आपण म्हणत असतो की चांगला डाएट असायला हवा, चांगलं मेडिटेशन असायला हवं, चांगले एक्सरसाइजेस करायला हव्या आणि रेग्युलर चेकअप्स देखील करायला हव्यात. आरोग्य चांगलं नसलं की अनेक आजार जडतात आणि त्यातही कॅन्सरचं नाव निघालं तर अनेकांना धडकी भरते. मात्र कॅन्सर हा कुठला राक्षस नसून वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाले तर हा कॅन्सर बरा देखील होऊ शकतो. आजच्या कार्यक्रमात आपण कॅन्सरबाबतच चर्चा करणार आहोत. कान हे सोनाराकडूनच टोचलेले पाहिजेत, म्हणून या कॅन्सरबाबत आणि त्यातही फुफ्फुसांच्या कर्करोगाबाबत चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओत उपस्थित आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डायरेक्टर मेडिकल ऑन्कॉलॉजी डॉक्टर अमोल डोंगरे. सर, आपलं UCN स्टुडिओत मनापासून स्वागत. थँक्यू. फुफ्फुसाचा कर्करोग आणि लंग कॅन्सर अवेअरनेसबाबत हा मंथ सुरू आहे, तर मला जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्ट कॅन्सर असतो काय आणि त्यातही लंग कॅन्सर म्हणजे काय. अर्थातच कॅन्सर किंवा कर्करोग ज्याला आपण म्हणतोय ते जे सेल्स बॉडीमध्ये जे सेल्स असतात त्यांचं एक पर्टिक्युलर एज नंतर ते त्यांचं डेथ होतं. पण कॅन्सरमध्ये तसं न होता त्यांचं रॅपिड प्रॉलिफरेशन होतं. ते डबल ट्रिपल 4 टाइम्स असे होतात. अनकंट्रोल्ड प्रॉलिफरेशन ज्याला आपण म्हणतो किंवा त्यांचे जे नंबर्स आहेत ते वाढत जातात अनकंट्रोल्ड आणि त्याला कुठे चेक नसते, त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. सो रॅपिड अँड अनकंट्रोल्ड प्रॉलिफरेशन ऑफ सेल्स इन द बॉडी, ॲबनॉर्मल सेल्स ऑफ द बॉडी इज कॅन्सर किंवा कर्करोग. आणि लंग कॅन्सर म्हणजे ते सेल्स जेव्हा लंगमध्ये जे लंगचे जे लायनिंग्स आहेत, जसं लंगमध्ये जे ट्यूब आपण त्याला म्हणतो त्याला आम्ही ब्रॉन्काय असं म्हणतो, तर त्या सेल्समध्ये त्या ब्रॉन्कायच्या सेल्समध्ये जेव्हा हे ॲबनॉर्मल वाढ होतं किंवा प्रॉलिफरेशन होतं त्याला आपण लंग कॅन्सर असं म्हणतो किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर. लंग कॅन्सर खूप कॉमन वर्ड आहे. फुफ्फुस बऱ्याचशा लोकांना एकदम स्ट्राईक नव्हतं फुफ्फुस म्हणजे काय. तर लंग कॅन्सर इज नथिंग बट द सेल्स जे लाईन करतात ब्रॉन्कसला त्याचे ॲबनॉर्मल प्रॉलिफरेशन किंवा रॅपिड ग्रोथ त्याची, त्याला आपण लंग कॅन्सर म्हणतो. त्याशिवाय जे त्याच्या आतही अजून छोटे ब्रॉन्क्युल्स असतात किंवा ॲल्व्हिओल आहे त्याचं पण जर सेल्स अनकंट्रोल वाढण्यात आले तर त्याला आपण ब्रॉन्कॅल्व्ह्युलर कार्सिनोमा असं म्हणतो आपण. तसं संपूर्ण जगच कॅन्सरच्या आणि लंग कॅन्सरच्या विळख्यात आहे, तर मग हा आजार जागतिक स्तरावर किती सामान्य आहे आणि किती भारतीय लोकांमध्ये हा आजार पाहायला जातो. डेफिनेटली आपण जर बघितलं तर आता जागतिक जर आपण बघितलं लंग कॅन्सर हा 2nd नंबरवर आहे सर्वात कॉमन कॅन्सर. आणि भारतात जर आपण याचं बघितलं तर हा भारतात देखील 2nd नंबरवर आहे लंग कॅन्सर. आणि जसं की आपण म्हणतो ना की लंग कॅन्सरचे जे फॅक्टर्स आहेत ते जसं स्मोकिंग हा एक खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे, स्मोकिंग किंवा टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स. पण त्याशिवाय पण बरेचसे असे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, ज्याला आपण काही नाही करू शकत. पण स्मोकिंग हा सर्वात महत्वाचा आहे. तर जगात जर बघितलं तर आपण 2nd नंबरवर ग्लोबली आणि भारतात जर बघितलं भारतात पण 2nd नंबरवर, कारण भारतात आपल्याकडे ओरल कॅन्सर जे आहेत, ओरल कॅव्हिटी कॅन्सर जे मुखाचे कॅन्सर आहे ते खूप जास्त कॉमन आहेत. आणि कारण सर्वांनाच माहिती आहे की किती रॅम्पंटली आपण टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, आता तर हे वेपिंग आणि हे सर्व आले ई सिगरेट्स त्याच्यामुळे. तर ओरल कॅव्हिटी कॅन्सर आणि नंतर लंग कॅन्सर. तर आपण जर आपण असं म्हटलं की स्टॅटिस्टिक्स काय आहे लंग कॅन्सरचं, तर ऑलमोस्ट दरवर्षीला 2.2 मिलियन नवीन केसेस कॅन्सरचे असतात, लंग कॅन्सरचे असतात. आणि त्यापैकी 1.7 मिलियन पेशंट्सचं डेथ होतं पर इयर. तर हा जो आकडा आहे खूप जास्त आहे जर आपण बघितलं तर न्यू केसेस आणि डेथचा. आणि जर इंडियातही बघितलं तर लंग कॅन्सर हा 5th मोस्ट कॉमन कॅन्सर आहे डेथ साठी मेल्समध्ये. सो 2nd मोस्ट कॉमन कॅन्सर अँड 5th मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ इन मेल्स ड्यू टू लंग कॅन्सर असं आहे ते. तर हा लंग कॅन्सर होण्यामागची जसं आपण काही कारणं सांगितली, म्हणजे स्मोकिंग झालं, तर आणखी काय काय फॅक्टर्स आहेत लंग कॅन्सर? जसं की मी सांगितलं तुम्हाला की एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आणि एक नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. अच्छा. सो मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे हेच आहे स्मोकिंग, टोबॅको. त्याशिवाय जर आपण म्हणजे कुठे जसं आता आपण बरेचदा म्हणतो की हे ऑक्युपेशनल हजार्ड ज्याला आपण म्हणतो, लोक जे सिमेंट फॅक्टरीत काम करतात किंवा जे ॲस्बेस्टोस फॅक्टरीत त्यांचे ते इन्हेलेशनमुळे, तर हे सर्व जे आहेत की आपण याला मॉडिफाय करू शकतो जर आपण त्याला कमी केलं तर. किंवा पण त्याशिवाय काही जेनेटिक म्युटेशन्स आहेत जे आपल्या हाती नाही आहे, दॅट इज नॉन मॉडिफायबल, त्याला आपण काहीच नाही करू शकत. जसं आपण म्हटलं की लंग कॅन्सरचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे, पण याचा अर्थ हे नाही की महिलांना लंग कॅन्सर होतच नाही.
बरेचसे महिला ज्यांनी कधीच तंबाखू गुटखा स्मोकिंगचं सेवन म्हणजे नाही केलं तरी पण त्यांना लंग कॅन्सर होतं. तर मग का? तर हे जेनेटिक म्युटेशन हे महत्वाचे आहे त्यात. जसं आम्ही म्हणतो बरेचशा जे भारतीय महिला आहे जे लंग कॅन्सर करून येतात त्यांना एक EGFR म्युटेशन खूप कॉमन आहे. तर आम्ही बघतो की जेनेटिक म्युटेशन्स खूप कॉमन आहेत आपल्या इथे फिमेल्समध्ये जे लंग कॅन्सर घेऊन येतात. तर दीज आर नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. त्याशिवाय जर आपण म्हणजे खूप कॉमन नाही पण फॅमिली हिस्ट्री ऑफ लंग कॅन्सर अनुवांशिकता ज्याला आपण म्हणतो ते एवढं जास्त कॉमन नाही आहे लंग कॅन्सरमध्ये, पण डेफिनेटली हे पण एक नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. आता जर एखाद्याचं फॅमिली हिस्ट्रीमध्ये लंग कॅन्सर आणि काही जेनेटिक म्युटेशन झाले तर त्याला आपण काहीच नाही करू शकत. त्याशिवाय जर आपण बघितलं तर की बरेचसेदा लोक सेकंड हँड स्मोक जे करतात म्हणजे घरी एखादं जर कोणी स्मोक आहे पॅसिव्ह स्मोकिंग ज्याला आपण म्हणतो आम्ही सेकंड हँड स्मोक, त्याच्यामुळे पण लंग कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर असे हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत की जेनेटिक म्युटेशन्स म्हणा, सेकंड हँड स्मोक किंवा बरेचसे ना पहिलेचे जे महिला आहेत ते चुलीवर स्वयंपाक करायचे जुने लोक, धूर निघायचा, त्याचा जो धूर निघायचा. आता हे पण एक रिस्क फॅक्टर आहे लंग कॅन्सरचं. तर असे सर्व आपले जे आहेत. आणि त्याशिवाय जर आणखी कॉमन म्हणजे जे एक नॉन मॉडिफायबल आहे COPD क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज किंवा पल्मोनरी डिसीज. बऱ्याचशा लोकांना जे जुने COPD ब्रॉन्कियल अस्थमा आणि त्यांच्यात जर असं लॉंग स्टँडिंग असलं त्यांच्यात पण लंग कॅन्सर होऊ शकतो. मग जे तुम्ही आता फॅक्टर्स सांगितले तर या फॅक्टर्समुळे सेल्समध्ये बदल घडून येतो. एक्झॅक्टली. काय असतं ना की कॅन्सर एकदम होणारा आजार असा नाहीच आहे. त्याचं जे लीड टाइम आहे ते खूप लांब आहे. जसं एखाद्याला म्हणतो आपण, मी जस्ट एक्झाम्पल देतो की तोंडाचं कॅन्सर आपण म्हटलं तर एखाद्याला आज गुटखा खाल्ला आणि 2 महिन्यांनी कॅन्सर होईल असं कधीच नाही. काय असतं ना जेव्हा पण ते गुटखा खातात किंवा ते पान खातात ज्यात तंबाखू चुना घालतात ते जे चुना आणि ते सर्व ते कंटिन्यूस इरिटेशन होत राहतं आतल्या त्या म्युकोसाला आपल्या जे तोंडाचे, ते कंटिन्यूस इरिटेशन होऊन होऊन मग त्याच्यात छाला बनतो आणि मग ते अल्सर कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतं. हे लीड टाइम आहे ते खूप बरंच मोठा आहे म्हणजे बरंच वेळ लागतो त्या गोष्टीला. तसंच हे कॅन्सरचं पण आहे की एखादं झालं काही तर त्याच्यामुळे काय ते कंटिन्यू जसं आपण स्मोक करतो जेव्हा आपण जसं जे पण स्मोकिंग करतात ते एक कश जरी आत घेतलं तर त्याच्यासोबत ते सिगरेटमध्ये जे असतात जे कार्सिनोजन्स ज्याला मी रासायनिक द्रव्य म्हणतो कॅन्सर कॉझिंग केमिकल्स किंवा कार्सिनोजन्स, तर ते कंटिन्युअस आत जाऊन जाऊन ते जे इरिटेशन करतात ब्रॉन्कसला आणि त्याच्यामुळे हे कॅन्सर फॉर्म होतं. तसंच तोंडाच्या कॅन्सरचं आहे की कंटिन्युअस जेव्हा इरिटेशन होतं त्याच्यामुळे तिथे अल्सर होतं. तसंच जर आपण बघितलं तर एखादं जे कधीच गुटखा तंबाखू नाही खाल्लं तरी त्यांना ओरल कॅव्हिटी कॅन्सर का होतो, तर याचं एक एक्झाम्पल आहे की एखाद्याचं दात बरेचदा इरिटेट होत राहतो त्या म्युकोसाला आत. बरेचसेदा तुम्ही बघितलं लोकांना जेवता जेवता आत येतं स्किन, खूपदा असं लोकांना खूप कॉमन असतं बरेचसेदा की हे होतं. किंवा एखादा दात खूप टोकदार दात आहे आणि तो कंटिन्यूस इरिटेट करताय त्याच्यामुळे पण कॅन्सर होऊ शकतो. तर एनिथिंग दॅट कॉज कंटिन्युअस इरिटेशन ऑफ युअर म्युकोसा कॅन कॉज कॅन्सर, फक्त त्याचा वेळ खूप जास्त आहे. अच्छा. तर तसंच सेम जसं मी आता ओरल कॅव्हिटीचं म्हटलं तसं लंगचं तुम्ही सिगरेटचं कश घेत राहता ते केमिकल्स आत जातात ते कंटिन्यूस इरिटेट करत जातं आणि मग ते ॲबनॉर्मली प्रॉलिफरेट होतात आणि कॅन्सरमध्ये. आपण भारतात राहतो आणि भारतात म्हटलं की कुठलाही आजार झाला तर गैरसमजुती असतात, अनेक मिथ्स असतात कुठल्याही आजाराला घेऊन. तर कॅन्सरबाबत काय अनेक मिथ्स आहेत जे लोकांमध्ये पसरलेले आहेत? डेफिनेटली बरेचसे मिथ्स आहेत कॅन्सरबद्दल की एखादा म्हणतो की स्मोकिंग केल्यानेच फक्त कॅन्सर नाही होत, बिना स्मोकिंगचा पण कॅन्सर होतो. डेफिनेटली होतो, पण याचा अर्थ हे नाही की तुम्ही स्मोकिंग करता. बरेचसे लोक म्हणतात की आम्ही स्मोकिंग तर कधीच सोडलं आणि त्याच्यानंतर आम्हाला कॅन्सर झालं, तर स्मोकिंग केलेलं बरं असं आहे. तर हा पण एक चुकीचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्मोकिंग करणं सोडलं त्या दिवशीपासून तुमचं कॅन्सरची रिस्क कमी होते. अच्छा, फक्त रिस्क कमी होते. रिस्क कमी होते. असं आहे ना की जर तुम्ही स्मोक केलं तुमचं ते केमिकल कार्सिनोजनच्या आत गेलं आहे, पण तुम्ही सोडला त्या दिवशीपासून तुमचं लंगचं सर्क्युलेशन बरं होतं आणि तुमच्या कॅन्सरचे रिस्क कमी होते. पण ते पूर्णशः नाही व्हायला तेवढे वर्ष ते लागतं. त्यानंतर बरेचसे लोक म्हणतात की ई सिगरेट्स जे वेपिंग म्हणतो त्याच्याने कॅन्सर नाही होत. अगदी चुकीचं आहे. कुठलं पण फॉर्म जर तुम्ही आत घेताय ते केमिकल्स तर त्याच्याने कॅन्सर होणार आहे. बरेचसे लोक म्हणतात की मॅरिजुआना जे आहे त्याच्याने कॅन्सर नाही होत, ते पण चुकीचं आहे. कॅन्सर होतोच, डेफिनेटली होतो. मॅरिजुआनाने कॅन्सर होतो. जर मी म्हणतो की एखाद्या सेकंड हँड स्मोकनी कॅन्सर होतं तर का नाही मॅरिजुआनाने कॅन्सर होणार, तर हे पण बरेचसे मिथ आहेत जे लोकांना. आणि मग बरेचदा काय होतं ना की आपल्या भारतात TB हा खूपच कॉमन आहे म्हणजे ऑब्व्हियसली. तर बरेचदा आमच्याकडे जे पेशंट येतात ना ते ऑलरेडी 2-3 महिने TBचे औषध घेऊन येतात आणि मग आमच्याकडे येतात. आणि मग सडनली त्यांना जेव्हा छातीत पाणी होतं आणि मग आम्ही सांगतो की नाही हे TB नाही कॅन्सर आहे, तर त्यांना असं वाटतं की हे तर चुकीचं बोलतायत. असं नाही आहे. कारण आपण कॅन्सर जे आहे ना ते आधीच्या स्टेजमध्ये खूपच कमी लोकांना आम्ही आयडेंटिफाय करू शकतो. जर मी म्हणेल स्टेज वाईज
तर हार्डली वर्षातनं 2 ते 3 पेशंट आमच्याकडे येते जे अर्ली स्टेज कॅन्सरमध्ये आहेत. कारण बरेचसे लोक येतातच ॲडव्हान्स स्टेजमध्ये जेव्हा छातीत पाणी होतं आणि 2-4 महिने अच्छा. टीबीचं औषधं घेऊन येतात. तर असे काही आहेत लोकांना ते गैरसमज होऊन जातो की नाही हे तर टीबी आहे. हं. तर हे सर्व मिथ्स दूर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर सर्वात मोठं की एकदा कॅन्सर झाला तर ते बरं होत नाही. तर असं बिलकुल नाही आहे. आता बरेचसे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आल्या आहेत आपल्याकडे ट्रीटमेंटचं, इन्व्हेस्टिगेशनचं, डायग्नोसिसचं आणि आपण त्याच्याने लवकरात लवकर त्याचं निदान करून त्याला आपण मात करू शकतो. पण लोकांना त्याची जाणीव होणं खूप महत्त्वाचं आहे हं. की असं होऊ शकतो. बरेचसेदा आता कसं ना, जसं स्तनाचं कॅन्सरचं मी परत एक्झाम्पल देईन. स्क्रीनिंग प्रोग्राम्स आहेत ब्रेस्ट कॅन्सरमध्ये. 40 वर्षातील जास्त महिलांना हे करायला हवं, मॅमोग्राफी करायला हवं वर्षातनं एकदा. दॅट इज स्क्रीनिंग फॉर ब्रेस्ट कॅन्सर. असं लंग कॅन्सरसाठी स्क्रीनिंग आहे, लो डोस सिटी स्कॅन. पण लोक एवढे घाबरतात सिटी करायला की का आपण अननेसली रेडिएशन एक्सपोजर घ्यायचं सिटीचं. पण डेफिनेटली मी म्हणतो की जे लोक बरेचशे वर्षापासून सिगरेट पित आहेत आणि ज्यांना कफ, क्रोनिक कफ आहे, अशा लोकांनी वर्षातनं एकदा लो डोस सिटी स्कॅन असतो ज्याच्यात रेडिएशनचा डोस खूप कमी असतो. म्हणजे जे हे आपण एक्सरेचा डोस खूप कमी असतो, अशा लोकांनी लो डोस सिटी स्कॅन करून स्क्रीनिंग करावं. आणखी एक जसं आता मिथ्सबद्दल आपण बोलत होतो आणि जसं तुम्ही स्कॅनबद्दल बोलले, काही लोक म्हणजे एक चर्चेतून म्हणजे हा असा एक प्रश्न आला की अनेक लोक घाबरतात जसं स्कॅनसाठी. जसं आपण म्हणालात की कशाला जायचं, रेडिएशन घ्यायचं. तर लोकांमध्ये ही भीती आहे की आपण गेलो आणि खरंच निघाला कॅन्सर तर मग काय. तर ही लोकांची भीती कशी दूर करायची? हे बघा कसं आहे ना की लोकांची जी भीती आहे ते आपण तेव्हाच त्यांना दूर करू शकतो जेव्हा आपण त्यांना ऍक्च्युअल सांगू की हे कॅन्सर काय आणि हे बरा होऊ शकतो आणि याचं ट्रीटमेंट अवेलेबल आहे आपल्याकडे. जसं आता बरेचसे लोक तुम्ही म्हटलं किमोथेरपीला पण घाबरतात. म्हणजे त्यांना असं वाटतं किमोथेरपी माणूस आणखी खराब होतो. खूप लोकांचं हे मेत आहे की किमोथेरपी घेतल्याने माणूस बरा नाही होत, तो बेडवरच पडला राहतो. पण त्यांना हे जाणीव करून घेणं की बाबा हे ट्रीटमेंट आहे, याच्याने खराब कसं होणार आहे. त्याहून आधी एक येतं की जर एखाद्याला कॅन्सर झाला ते बायोप्सी करून येतात आम्हाला. म्हणजे कसं ना, लंग कॅन्सरला जर मी बायोप्सी नाही केलं तर मला कसं कळणार आहे की हे कॅन्सर आहे, कुठल्या टाईप. कॅन्सर हे बरेच टाईपचे असतात. इव्हन लंग कॅन्सरमध्ये 3 वेगवेगळे टाईप आहेत. अच्छा. लंग कॅन्सरमध्ये ॲडिनो कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, न्यूरोएंडोक्राइन असे आहेत. तर आम्हाला ते बायोप्सी जोपर्यंत आम्ही नाही करू तोपर्यंत आम्हाला कसं करणार हे कुठल्या टाईपचं, कारण तिन्ही कॅन्सरचं ट्रीटमेंट वेगळं आहे. तर लोकांना बायोप्सीची एवढी भीती आहे की त्यांना असं वाटतं की एकदा तुम्ही त्याला डिस्टर्ब केलं तर तो अजून रॅपिडली वाढतो. हे खूप म्हणजे हे सर्वात मोठा मिथ आहे की जर तुम्ही कॅन्सरला छेडलं तर तो अजून जोरात पसेल. हे चुकीचं आहे. म्हणजे नक्कीच लोकांनी घाबरू नये. म्हणजे जर काही शंका असली तर त्यांनी लगेच जाऊन स्कॅन करून आधी चेकअप करायला हवं. तुमचे लंग स्पेशालिस्ट आहे, पल्मोनॉलॉजिस्ट आहे त्यांच्याकडे किंवा तुमच्या जनरल फिजिशियनला की नाही. एखाद्याला जर म्हणजे जर मी सिम्पटम्सही बोलू तर एखाद्याला जर वेट लॉस होत आहे, अनएक्सप्लेन वेट लॉस होत आहे, आवाज होर्सनेस ऑफ व्हॉइस ज्याला म्हणतो की एकदम आवाज थोडा चेंज झाला आहे आणि पर्टिक्युलर ते जे स्मोक करतायत आधीपासून, व्हॉइस चेंज झालाय, अनएक्सप्लेन वेट लॉस आहे किंवा दम लागतोय, धापा लागतायत त्यांना रुटीन काम करताना, खूप दिवसाचा खोकला आहे, थुंकीत रक्त पडतं, हे सर्व सिम्पटम्स आहेत लंग कॅन्सरचे. डेफिनेटली टीबीचे पण काही काही सिम्पटम्स असेच असतात. पण अशा वेळेला जर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन जर तेव्हाच्या तेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं तर ते बरं होईल. कारण आपण त्याला मग लवकर डायग्नोज करू शकतो आणि त्यानंतर आपण त्यांचं ट्रीटमेंट. नक्कीच. आपण मिथ्सबद्दल बोलतोय तर न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स जे आहेत त्यांनी लंग कॅन्सर होऊ शकतो का? हे बघा कसं नाही, बरेचशा रिसर्चर्सनी हे म्हटलंय की काही त्यांनी बघितलंय की जे फूड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामुळे लंग कॅन्सर होतं. पण याचं ना कन्फर्म नाही झालंय कुठे. ओके. पण डेफिनेटली जेवढं आपण फ्रुट्स व्हेजिटेबल्स खाऊ शकतो ते खायला हवं, अँटीऑक्सिडंट्स खायला हवं. आणि असं कन्फर्म आता कुठेच नाही की या पर्टिक्युलर या खाण्याने लंग कॅन्सर होतं किंवा या खाण्याने लंग कॅन्सर नाही होत. डेफिनेटली अँटीऑक्सिडंट्स तुम्ही घ्या, फ्रुट्स व्हेजिटेबल्स तुम्ही बऱ्यापैकी खा आणि एक बॅलन्स डाएट जसं म्हणतो आपण, कुठलाही तो लंग कॅन्सर असो किंवा कुठलाही कॅन्सर असो, एक बॅलन्स डाएट जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला बाकी सर्व बिमारीशी, नॉट ओन्ली कॅन्सर बट बाकी पण जे कार्डिओव्हास्क्युलर डिझीज आहे त्याच्याने आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणखी एक मिथ्समधला आणखी एक प्रश्न म्हणजे टाल्कम पावडर जे आहे त्यांनी देखील लंग कॅन्सर होतो. हे पण म्हणजे 100% प्रूव्ह नाही आहे की टाल्कम पावडरनी पण लंग कॅन्सर होतो. ठीक आहे ना. आता आपण तर लहानपणी बघतो मुलांना किती पावडर लावून देतात, बरोबर आहे ना, लहान असताना. किंवा मोठे पण लोक तर असं टाल्कम पावडरनी कॅन्सर होतं याचं कुठेच प्रमाण नाही आहे किंवा हे काही प्रूव्हन हे नाही. सर, या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे, संशोधन देखील झालं आहे. मात्र तरी देखील या आजाराचं जे निदान आहे ते शेवटच्या टप्प्यात होतं असं काही आहे का? म्हणजे सुरुवातीच्या लंग कॅन्सरच्या निदान होण्यात वेळ लागतो का? एक्झॅक्टली. मी जसं की तुम्हाला म्हटलं की आपल्या भारत देशात ना
टीबी हे सर्वात कॉमन आहे. ओके. म्हणजे आता मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट अर्बन पॉप्युलेशन बट जे रुरल पॉप्युलेशन, तर एखाद्याला खूप दिवसाचा खोकला होत असला, कारण सिम्पटम जे मी तुम्हाला सांगितलं तर कसं खोकला, दम लागणं, धापा लागणं, बऱ्याचदा छातीत पाणी होणं, थुंकीत रक्त येणं, हे टीबीचे पण काही काही कॉमन सिम्पटम्स आहेत. आणि आपल्या याच्यात आधी म्हणजे कॅन्सर कोणीच डायरेक्ट विचार नाही करत, बरोबर, ते आधी कॉमन टीबी. तर स्पेशली रुरल गावात आधी टीबीचे औषध घेऊन येतात 1-2 महिने, आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बरं नाही होत, कारण टीबी काय ना रिस्पॉन्ड करतं विदिन अ मंथ, छातीतलं पाणी कमी होतं, वजन वाढायला लागतं जर बरोबर त्यांना ट्रीटमेंट दिली. पण कॅन्सर जर टीबीचं औषध तुम्ही कॅन्सरवर देणार तर ते कसं बरं होणार? बरोबर आहे. त्यासाठी जोपर्यंत ते आमच्याकडे येतात ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचतात. आणि मी सांगितलंय की मी वर्षातनं 2 ते 3च पेशंट असे आहेत जे अर्ली स्टेजेसमध्ये बघतो. बापरे, म्हणजे रेशो एकदमच कारण लंग कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये एक तर सिम्पटम्स नाही देत जास्त, डिटेक्ट नाही होत. एखाद्याला आता जसं मी म्हणेल की कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांनी सिटी स्कॅन केला आणि अशात आम्हाला 3-4 पेशंट आढळले जे अर्ली स्टेजमध्ये आम्हाला दिसले, कारण तेव्हा आपण सिटी स्कॅन काही आणखी कारणासाठी केला होता. अदरवाईज अर्ली स्टेजमध्ये लंग कॅन्सरमध्ये आमच्याकडे खूपच कमी, म्हणजे 90% म्हणेल की स्टेज 4 मध्ये येतात आमच्याकडे. म्हणजे शक्यता कमीच आहे अर्ली स्टेजमध्ये लक्षणं दिसण्याची. तर मग डायरेक्ट तुमच्याकडे रुग्ण हाय रिस्क मध्येच येतो. एक्झॅक्टली, हाय रिस्क. तर मग त्याला कसं कळतो की धोक्यात आहे? म्हणजे हे जे तुम्ही सांगितलं तेव्हाच त्याला कळतं का? एक्झॅक्टली, जेव्हा आमच्याकडे आला आम्ही ऑब्व्हियसली सिटी स्कॅन करतो, त्यात आम्ही बघतो पाणी आहे, किंवा जर पेट स्कॅन केलं त्यात दिसतं की बाकी जागी पसरलं आहे, तर आम्हाला सांगावं लागतं की म्हणजे असं दुखणं वगैरे नाही होत लंग कॅन्सर मध्ये? दुखणं होतं जेव्हा ते पसरतं, किंवा एखाद्याला खोकला जर असला तर स्टेज 3 मध्ये आहे की खोकला आहे, इथे गाठ आहे, अजून कुठे नाही पसरलाय. स्टेज 4 म्हणजे तो ऑलरेडी पसरून आलाय किंवा छातीत पाणी झालंय तर तेव्हा. आणि मी सांगितलं दुखणं म्हणजे कसं, बॅक पेन घेऊन येतील कोणी हेडेक घेऊन येतील, कोणी फिट्स घेऊन येतात, आणि मग न्यूरोसर्जन कडनं आमच्याकडे येतात. तर जेव्हा ते आमच्याकडे आले, जर एखादा आला की लंग मध्ये पाणी झालंय आणि मग आम्ही डिटेक्ट करतो, मग आम्ही हिस्ट्री घेतो त्यांचं की काय कधीपासून आहे, वेट लॉस झालाय काय, खोकला कसा आहे, आणि मग आम्हाला जाणवतं की ओके हे जर पास्ट स्मोकर, मग आम्ही टेस्ट करतो, ते पाणीचा तपास करतो, त्याच्यात एकदा कॅन्सर मग देन वी हॅव टू रिव्हील की नाही हे तुम्हाला लंग कॅन्सर झालेलं आहे ऍडव्हान्स स्टेजमध्ये, आणि आता आपल्याला ट्रीटमेंट सुरू करावं लागेल. लंग कॅन्सर मध्ये सर्जरी होते का? डेफिनेटली स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये सर्जरी आहे. आम्ही केल्यात पेशंटची सर्जरी फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये. एकदा थर्ड स्टेजमध्ये आलं तर बऱ्याचदा काय असतं ना की आम्हाला किमोथेरपी देऊन त्याला कमी करावं लागतं, आणि नंतर आपण किमो रेडिएशन असं देतो, किंवा पॉसिबल असलं तर सर्जरी करतो. पण फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये सर्जरी, शरीराचा कुठल्याही अंगात जर कॅन्सर झाला आणि सर्जरी तो निघाला तर सर्वात बेस्ट आहे, कारण आपण त्याला संपूर्णपणे काढून घेतो. सर्जरीवरूनच पुढचा प्रश्न आहे, म्हणजे आय डोंट नो, लंग ट्रान्सप्लांट इज पॉसिबल? नॉर्मली कॅन्सरमध्ये लंग ट्रान्सप्लांट इज नॉट पॉसिबल. ओके. लंग ट्रान्सप्लांट हे कॅन्सरसाठी नाही आहे. लंग ट्रान्सप्लांट इज नॉट अ ऑप्शन फॉर लंग कॅन्सर ॲज ऑफ नाव, आतापर्यंत. आपण लंग कॅन्सरच्या लक्षणांबाबत बोललो, आपण लंग कॅन्सरचं जे निदान आहे स्टेजेसबाबत बोललो. लंग कॅन्सरचे उपचार काय काय आहेत, म्हणजे आधी काय होते आणि आता काय काय ॲडव्हान्स उपचार आपल्याकडे आलेले आहेत? लंग कॅन्सरचे उपचारमध्ये 3 महत्वाचे आहे. एक तर सर्जरी, दुसरं किमोथेरपी, आणि तिसरं रेडिएशन थेरपी. आता जर अर्ली स्टेजमध्ये आलं तर बऱ्याचशा पेशंटला हे तिन्हीतनं जावं लागतं. ॲडव्हान्स स्टेजमध्ये आले तर स्टेज 3, आय एम सेइंग ॲडव्हान्स नॉट स्टेज 4. ॲडव्हान्स स्टेजमध्ये आलं तर किमोथेरपी आणि किमो रेडिएशन, अशात सर्जरी नाही होत. जसं की ॲडव्हान्समेंटमध्ये इन द सेन्स सर्व आहेत जागी, किमोथेरपीमध्ये, रेडिएशनमध्ये ॲडव्हान्समेंट आल्या आहेत. किमोथेरपीमध्ये ॲडव्हान्समेंट कशी आल्या आहेत की आता आपण लंग कॅन्सर आम्ही म्हणतो की खूप ऑन्कोजेनिकली ॲडिक्टेड ट्यूमर, म्हणजे त्याच्यात बरेचसे म्युटेशन्स आहेत, आणि त्या म्युटेशनमध्ये बरेचसे आता आम्ही त्या म्युटेशनला आयडेंटिफाय करून त्याच्या अगेन्स्टमध्ये ड्रग्ज अवेलेबल आहेत आपल्याकडे, ओरल ड्रग, ज्याला आम्ही टार्गेटेड थेरपी असं म्हणतो. मग झालाय इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजे जे माणसाची देऊन ते प्रतिकारशक्ती वाढवते की जे कॅन्सरशी फाईट करतं, दॅट इज इम्युनोथेरपी. त्याचा पण सर्वात पहिलं ट्रायल लंग कॅन्सरमध्येच झालेला आहे. तर जर आपण लंग कॅन्सर ट्रीटमेंटचं बोललो ॲडव्हान्स कॅन्सरमध्ये, मेटास्टॅटिक किंवा स्टेज 4 कॅन्सरमध्ये, तर शिवाय किमोथेरपी, टार्गेटेड थेरपीज, ड्रग्ज आहेत अवेलेबल, इम्युनोथेरपी ड्रग्ज आहेत अवेलेबल, ज्याच्यानी किमोथेरपी सारखं साईड इफेक्ट नाही आहे, आणि पेशंटचं ओव्हरऑल सर्वायवल पण बऱ्यापैकी वाढतं. त्याशिवाय आम्ही PD-L1 टेस्टिंग करतो इम्युनोथेरपीसाठी, की त्याच्यात हे पॉझिटिव्ह आपण किमोसोबत इम्युनोथेरपी दिली तर आणखी प्रतिशत. तर जे आम्ही पूर्वी म्हणायचो की एक ऑन अन एव्हरेज सर्वायवल स्टेज 4 कॅन्सरमध्ये 15 ते 18 महिने व्हायचा, ते आता वाढून 3 ते 4 वर्ष झाले. बापरे. जस्ट बिकॉज ऑफ दिस ॲडव्हान्समेंट इन थेरपी. आपण थेरपीबद्दल बोलतो आहोत, तर एक पर्सनलाइज्ड थेरपी ज्याला मान्यता मिळते आहे, तर ही कोणती थेरपी आहे, याबद्दल काय सांगाल? बघा कसं आहे ना की आमच्याकडे जे थेरपी असतं लंग कॅन्सरमध्ये, ते आहे एक एव्हिडन्स बेस्ड, अच्छा, आणि एक आहे पर्सनलाइज्ड थेरपी.
एव्हिडन्स बेसिस त्याचा एव्हिडन्स आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की एखादी महिला आली माझ्याकडे लंग कॅन्सर, मला माहिती आहे की हिने कधीच तंबाखू नाही खाल्लेला आहे, कधी काही नाही, स्मोक नाही, तर शी मस्ट बी म्युटेशन पॉझिटिव्ह, बरोबर. आणि तिचं म्युटेशन आलं, मी तिला थेरपी देतो. दॅट इज एव्हिडन्स बेस्ड थेरपी. अच्छा. दॅट इज व्हेरी वेल नोन. नाव तेच पेशंटला काही वर्षांनी परत म्हणजे एक वेळेनंतर ऑब्व्हियसली ते काम नाही करत, आणि मग अशा वेळेला माझ्याकडे आलं तर मला आता माहिती की हिला हे देऊन झालंय, आणि आता मला काय हिला द्यायचं आहे. दॅट इज पर्सनलाइज थेरपी, की मला माझ्या हिशोबाने त्या पेशंटला काय बरं होईल आता बेस्ड ऑन हर कंडिशन अबाउट द डिझीज, आणि ती किती तिचं सर्वायवल आणखी आहे किंवा किती आपण वाढवू शकतो. सो दॅट इज अ पर्सनलाइज थेरपी जे आम्ही नंतर करतो पेशंटला. कारण एव्हिडन्स तर एव्हिडन्स आहे, नो वन कॅन चॅलेंज दॅट, बिकॉज द एव्हिडन्स वी गॉट इट फ्रॉम न्यूमरस ट्रायल जे झाले आहेत कॅन्सरवर, की या स्टेजमध्ये या पेशंटला हे ड्रग दिल्याने किती त्याचं, दॅट इज एव्हिडन्स. आणि एक पर्सनलाइज जेव्हा आपल्याला वाटतं की नाही आपल्या ह्या पेशंटला याच्याने रिस्पॉन्ड करेल, ऑलरेडी एवढं होऊन चुकलंय, तिचं एवढे वर्ष झाले आहेत किंवा त्याचे एवढे वर्ष झाले आहेत, आणि आता आपल्याला समोर काय द्यायला हवं, बेस्ट पर्सन, दॅट इज बेस्ड ऑन युअर ऑन्कोलॉजिस्ट, जे तुमचं कर्करोग तज्ञ आहे, त्याला काय वाटतं तुमचं, दॅट इज अ पर्सनलाइज थेरपी. खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही की पर्सनलाइज थेरपी. कारण काय ना, आता लोक सी एव्हरीवन गुगल्स, सो वन इज एव्हिडन्स बेस्ड. लोकांना एव्हिडन्स हवं असतं, एव्हिडन्स दिस, बट ॲट सर्टन पॉईंट आम्हाला त्यांना सांगावं लागतं की ठीक आहे आता हे झालंय आणि आपल्याकडे आता हे पर्याय उरले आहेत, आणि माझ्या हिशोबाने व्हॉट आय फील, जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे पर्सनलाइज, दिस इज अ थेरपी विच आय वॉन्टेड टू गिव्ह. सर, वी आर इन लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ. तर एक आपले लंग्स म्हणजे फुफ्फुस सुदृढ आहेत की नाही हे जर तपासायचं असेल एखाद्या सामान्य माणसाला, तर काय त्यामागे म्हणजे काही उपाय किंवा प्रक्रिया आहे का? हे बघा कसं आहे ना, की एखाद्या सुदृढ माणसाला जर आपल्याला बघायचं आहे की लंग आमचे सुखरूप आहेत की नाही, तर एक तर त्यांचं काय बाकी हिस्ट्री आहे काय, फॅमिली हिस्ट्री, त्यानंतर त्यांचं पर्सनल स्मोकिंग वगैरेचं आहे. जर असं काही नाही आहे आणि जर त्यांना असं वाटतं की त्यांना कुठेच त्रास नाही, तर अशांना मी आय विल नॉट ॲडवाईज की तुम्ही जा काही CT स्कॅन करा, लोडोज वगैरे काही नाही. हे सर्व जे आहे ते त्यांच्यासाठी आहे जे हाय रिस्क, एक्स स्मोकर, पास्ट स्मोकर, त्यांच्यासाठी आहे की फॅमिली हिस्ट्री ऑफ कॅन्सर, किंवा दे आर वर्किंग इन एन्व्हायरमेंट वेअर इन देअर लॉट ऑफ डस्ट, अशा लोकांसाठीच आहे. अदरवाईज अ हेल्दी पर्सन विल नॉट गो अननेसरी त्यांना जाऊन CT स्कॅन करण्यात असं काही नाही. योगा करा, प्राणायाम करा, तुम्ही आपलं ते कपालभाती जेवण ते सर्व करा, आणि त्यावरच येणार होतं की लंग सुदृढ करण्यासाठी देखील किंवा काही लंग्ससाठी एक्सरसाइज आहे. डेफिनेटली ब्रीदिंग एक्सरसाइज जे आपण आता एवढं बघतोय की आपल्या योगा किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आता लाईफमध्ये, ते करा तुम्ही. त्याचे जे ब्रीदिंग एक्सरसाइज ते करा, अँड देन यू कट टू नो. तिथे कुठे जर तुम्हाला वाटलं की नाही तुमचं कॅपॅसिटी कमी होत आहे किंवा काही, देन यू कन्सल्ट अ डॉक्टर, देन यू कन्सल्ट अ पल्मोनॉलॉजिस्ट, यू डू युअर पल्मरी फंक्शन टेस्ट, तुमचं लंग फंक्शन टेस्ट करा. बरं आता टेस्ट येतात की ज्याच्यात आपल्याला कळतं की आपलं किती आहे, लंगचं कॅपॅसिटी किती आहे, ते सर्व करा. अदरवाईज योगा, प्राणायाम, कपालभाती, ब्रीदिंग एक्सरसाइज करा. आणि हा प्रश्न यासाठी देखील होता कारण की आपण या जगात आहोत जिथे प्रदूषण खूप आहे. डेफिनेटली आपण जर बघितलं तर AQI खूप तेच खराब होते आता. तर अशात माणसाला, कारण की लंग्स म्हणजे हा खूप महत्वाचा अवयव आहे आपल्या बॉडीतला, बरोबर आहे. तर म्हणून त्या प्रदूषणाचा किती मोठा फरक पडतो म्हणजे आपल्या लंग्सवर किंवा एकंदरीत या गोष्टीसाठी. डेफिनेटली बघा प्रदूषणाचा फरक पडतोच आहे. आणि आता आपण बघतोय की आपल्याला किती जास्त नंबर ऑफ व्हेकल्स वाढत आहेत आपल्याकडे. आता दर घरी 2 ते 3 व्हेकल आहेत, आणि आपल्याकडे ते नाहीच आहे की आपण एकासोबत कंबाईन करून जातो कुठेतरी ऑफिसमध्ये. सर्वांना आपला इंडिव्हिज्युअल पाहिजे असते, आणि त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं. डेफिनेटली इट इज गोइंग टू हॅम्पर लंग कंडिशन ओनली. ब्रीदिंग आपलंच खराब होणार आहे, आणि त्याच्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपल्याला आज नाही तर अजून 10 वर्षानंतर ते सहन करावे लागतील. त्यासाठी एकतर डेफिनेटली आहे की आपण सकाळी उठून जे छान हवा असतो जेव्हा प्रदूषण नसतं ते जर आपण घेतलं, जसं मॉर्निंग वॉक, शुद्ध हवा, तर डेफिनेटली इट्स गोना हेल्प. पण प्रदूषणासाठी आपण काय करू शकतो, डेफिनेटली आता ते ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. आपण फक्त अवॉइड करू शकतो त्याला, आणि अवॉइड करण्यासाठी काय तसं सांगितलं की तुम्ही कंबाईन जा, बरोबर, गाड्या कमी करा, पण ते आय मीन इट्स अ बिग चॅलेंज आहे ते. नक्कीच बोलायला भरपूर आहे, मात्र वेळेची कमतरता सुद्धा आहे. आणि इतकी चर्चा झाल्यावरही आपण हेच म्हणू शकतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर एकंदरीत कुठल्याही कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी किंवा चांगलं आरोग्य, चांगलं एक लाईफ राहावं यासाठी आपण काय संदेश द्याल? डेफिनेटली कुठलाही कॅन्सर, नॉट ओनली जस्ट लंग कॅन्सर बट एनी कॅन्सर जर आपल्याला करायचं तर एक तर आहे की यू मेंटेन युअर बॅलन्स वेट, मेंटेन युअर बॅलन्स डाएट, रोज एक्सरसाइज करा ॲटलिस्ट 45 मिनिट्स अ डे फॉर 5 days अ वीक. त्याशिवाय अवॉइड
विच वी नो, जे आपल्याला माहिती आहे की याच्याने होतो कॅन्सर. टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट, स्मोकिंग, सेकंड हँड स्मोक अवॉइड करा ते. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला असं वाटलं की कुठलेही सिम्पटम्स आहेत, अनएक्सप्लेन वेट लॉस, बरेचदा लोक आजकाल वेट लॉसच्या मागे लागले की स्वतःहून वेट लॉस, पण तुम्हाला वाटतं की नाही बाबा हे काही जास्त होत आहे, तर इमिडिएटली कन्सल्ट युअर डॉक्टर. सो एनिथिंग विच इज नॉट एक्सपेक्टेड, अनएक्सप्लेन्ड, वन इज टू सीक डॉक्टर्स ओपिनियन. तुम्हाला एकदा डॉक्टरना भेटून त्यांना सांगायचं की नाही हे माझं वजन काही जास्तच कमी होत आहे. बरेचदा सिम्पटम्स नसतात, पण अनएक्सप्लेन वेट लॉस, काही पॅनक्रियाटिक कॅन्सर, आतलं जे पोटाचं कॅन्सर, त्यात असं होतं. बरेचसे लोक हे करून टाकतात की ऑल्टर्ड बॉवेल हॅबिट्स आहे, की ठीक आहे मोशन बरोबर नाही होत आहे पण चालेल, मी जेवलो नाही बरोबर, तोंडाला फोड आले नाही ऍसिडिटीमुळे, पण हे नाही आहे. कुठली गोष्ट एक ठराविक 1 आठवडा 2 आठवडा ठीक आहे, पण इफ इट्स कंटिन्यूइंग देन प्लीज सीक डॉक्टर्स ओपिनियन. नक्कीच सर, आपण एकंदरीत कर्करोग आणि फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे लंग कॅन्सर याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि नक्कीच यातून काही ना काही गेन आमच्या प्रेक्षकांना नक्कीच झालेलं असेल. आपण वेळात वेळ काढून आला आणि ही माहिती दिली त्यासाठी आपले मनापासून आभार. तर प्रेक्षकांनो, या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आज बस इतकंच. पाहत रहा UCN न्यूज. नमस्कार. नमस्कार.